आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते, तर बातमी आहे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांचं मत फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र हिरामण खोसकरांनी हे सगळे आरोप आता फेटाळून लावलेले आहेत। माझ्यावर का आरोप करण्यात आलेत हे मला माहित नाही, मात्र मी काँग्रेस सोबतच आहे असं हिरामण खोसकरांनी स्पष्ट केलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये 55 दिवस झोकून काम केलेलं आहे आणि आम्ही आमच्या पायावर धोंडा का मारून घेऊ असंही खोसकर म्हणाले। आमदार हिरामण खोसकर आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आमदार साहेब, आरोप करण्यात आले आणि विशेषतः तुमचं नाव घेऊन आरोप करण्यात आलेले आहे की तुमचं मत फुटणार आहे। नाही, आरोप काय कोणी करे, परंतु मी या ठिकाणी लोकसभेला विधान परिषदेला प्रामाणिकपणाने काम केलं। स्वतः 55 दिवस या ठिकाणी शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे त्यांच्या संघ होतो, आता विधान परिषद संदीप गुळे त्यांच्या संघ होतो आणि आजही सुद्धा प्रामाणिकपणाने राहणार आहे। शिंदोडे आरोप करणार राहतं, परंतु मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी येणारे इलेक्शन 4 महिन्यावर आले, आम्ही स्वतः पायावर धोंडा पाडून घेणार नाही, पक्षसंघ राहणार आहे। पण मग तुमचाच एक तुमचा मित्र अशा पद्धतीचा आरोप का करतो? आता करतायत, आता मग आता रात्रीचे 4 नव्हते, संजय जगताप ते दिंडीला गेले, त्यांनी सांगितलं गैरहजर आहे, हे इकडे ते तिकडे चालूच राहतं, परंतु मी पक्षसंघ प्रामाणिक राहणार। बरं, मला एक सांगा की पक्षाकडून काही आदेश देण्यात आलेले आहेत का, काही सांगण्यात आलेले? आता आदेश देतील। रात्री भक्त बैठक झाली, पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून आले पाहिजे, सगळ्यांनी प्रामाणिकपणाने काम करायचं, बस विषय संपला। परंतु ज्या पद्धतीनं आता हे कारण हे विधान परिषदेचे आमदार जे आहे ते निवडून येणं गरजेचं आहे। महाविकास आघाडीनं 3 आमदार उभे केलेले आहेत, तुम्हाला वाटतं की तीनही उमेदवार जिंकून येतील? आमचे महाविकास आघाडीचे 100% तिन्ही आमदार निवडून येणार आहेत। परंतु सगळ्याच पक्षांबरोबर चांगले संबंध असतात, तर त्यामुळे त्या चांगल्या संबंधाचा फायदा युतीला होईल का? कामकाजाच्या बाबतीमध्ये 100% जावंच लागेल, प्रत्येक मंत्री